या ठिकाणी घड्याळाची टिकटिक वाजली। आश्वासनांचा आम्ही मागच्या 5 वर्षापूर्वी पाडा वाचला, त्यातून मावळची जनता ठामपणाने उभी आहे। अशी कुठली काम हे दोनच पर्याय। काही शाळांमध्ये शिक्षक नसणं, 5 वर्षामध्ये तुमचा रोडमॅप कसा असेल? बाल गुन्हेगारीचं प्रमाण ह्या मावळमध्ये वाढताना दिसतंय। या सगळ्यावरती कंट्रोल करायची जबाबदारी, परंतु भाजपमधनं पण काही आव्हान समोर येऊ पाहत आहे। मोठं आव्हान आमच्या समोर देखील आहे। नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आमदार कसा असावा हा आपला महाराष्ट्र दौरा सुरू आहे आणि आज आपण मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। मावळची चर्चा ही फक्त पुणे जिल्ह्यात होत नाही, तर मावळची चर्चा पूर्ण महाराष्ट्रात होत असते। मावळमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये 2019ला इतिहास घडला। त्या इतिहास घडवणाऱ्यामध्ये जे प्रमुख नाव होतं ते इथले विद्यमान आमदार सुनील अण्णा शेळके आहेत, आपल्यासोबत आहेत। अण्णा, स्वागत आहे आपलं फॉर द पीपल न्यूजमध्ये। 2019मध्ये मावळमध्ये इतिहास घडला। बऱ्याचदा मावळचा जो इतिहास आहे, निवडणुकीचा इतिहास आहे, तो कायम भाजप किंवा हिंदुत्ववादी परंपरेमध्ये राहिला। परंतु आपण आलात आणि या ठिकाणी घड्याळाची टिकटिक वाजली गेल्या निवडणुकीमध्ये। यावर्षीही आपला जोरदार प्रचार सुरू आहे। गेल्या 5 वर्षातलं काम, समोरची आव्हानं आणि केलेली कामं याविषयी काय भावना आहेत आत्ताच्या मनामध्ये? मागील 5 वर्षापूर्वी या मावळ तालुक्यातील मायबाप जनतेनं एका विश्वासानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधिमंडळामध्ये एक प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली आणि 5 वर्षाच्या कामाचा आलेख पाहता सर्वसामान्य नागरिक असतील, शहरी भागातले किंवा कामगार वर्ग असतील, शेतकरी बांधव आहेत, एज्युकेटेड वर्ग आहे, या सगळ्याच क्षेत्रातील किंवा या सगळ्याच विभागातील नागरिकांच्या मनामध्ये एक समाधानाचं नक्कीच वातावरण मला पाहायला मिळते। शेवटी आजकाल राजकारणामध्ये आपण पाहतो की कुठल्याही आश्वासनापुरतं राजकारण राहिलेलं नाही आहे, तर नागरिकांना किंवा जनतेला देखील प्रत्यक्षात ते कृतीतून झालेलं देखील पाहायला लागतं किंवा ते आपल्याला करून द्यावं लागतं। आणि जो काही आश्वासनांचा आम्ही मागच्या 5 वर्षापूर्वी पाडा वाचला, तेच आज आम्ही प्रत्यक्षामध्ये उतरवून कामाची जी काय आमची पूर्णपणानं शब्दाची पूर्तता केलेली आहे, जी कामं सांगितली ती पूर्ण आली, त्यातून मावळची जनता ठामपणाने उभी आहे। परंतु एका बाजूला विकास कामांना घेऊन आम्ही जनतेसमोर जातो आहे। सर्वसामान्य माणसांना शासकीय योजना कशा पद्धतीने पोचल्या पाहिजे त्या पोचवून नागरिकांपर्यंत आज आम्ही त्यांचे देखील मतं जाणून घ्यायला जातो आहे। एक चांगला उदंड असा प्रतिसाद या माध्यमातून आम्हाला मिळालेला आहे। अण्णा, समाधानाची अशी एक 4 कामं सांगायची म्हणजे तुम्हाला एक त्यातून फार समाधान मिळालं। मग ते आरोग्य क्षेत्रात काम केलेलं तुमचं हॉस्पिटलचं काम असेल किंवा रस्त्याची कामं, अशी कुठली कामं आहेत? मी मावळ तालुक्यातील जनतेला मागच्या 5 वर्षापूर्वी सांगितलं होतं की आपण आपल्या आरोग्याकरता किंवा आपल्या कुठलेही उपचार घ्यायचे असेल तर ज्यांची परिस्थिती हलाख्याची अशा माणसांना एकतर आपली जमीन विकणं, नाहीतर कोणाकडून तरी कर्जानं व्याजानं पैसे उचलणं, हे दोनच पर्याय हे उपचारासमोर त्यांच्यापुढं दिसत होते। परंतु आम्ही आज आपण जर पाहिलं असेल तर मागच्या काही दिवसापूर्वी उपजिल्हा रुग्णालय आपल्या तालुक्यामध्ये एक नाही तर 2 उभे राहत आहेत, त्यातलं एक पूर्णत्वास गेलं आहे आणि दुसरं देखील रुग्णालय लोणावळा शहरातलं या अवघ्या 2-3 महिन्यामध्ये ते पूर्ण होईल। आरोग्याची सेवा करत असताना प्रत्येक व्यक्तीला मोफत सुविधा इथून पुढच्या काळामध्ये आयुष्यभर मिळणार आहे, हे सगळ्यात मोठं माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून मी त्याच्याकडे पाहतो। त्याचबरोबर महसूल इमारत असेल की नागरिकांना आल्यावरती शासकीय योजना कशा पद्धतीने तात्काळ मिळतील, सुविधा कशा मिळतील, त्याकरता एक महसूल इमारत देखील आम्ही एक चांगल्या पद्धती अत्यावत अशी उभी करतो आहे। माझ्या ग्रामीण भागातल्या आदिवासी पाड्यावरती वाड्यावरती राहणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील एक चांगलं शिक्षण मिळावं याकरता आम्ही वडेश्वर या ठिकाणी आश्रमशाळा उभी करतो आहे। जवळपास 12.5 कोटी रुपयाची इमारत ही आज पूर्ण उभी झालेली आहे। मुलांचं आणि मुलींचं वसतिगृह हे सेपरेट स्वतंत्रपणानं ते देखील त्या ठिकाणी उभं करतो आहे। मग मुलांच्या क्षेत्रामध्ये जे आपल्या गोरगरीब किंवा वाड्यावरती आदिवासी समाज राहतो त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही शिक्षणाची एक चांगल्या पद्धतीनं सुविधा उपलब्ध केली। असे अनेक काम आहेत। रस्ते तर भरपूर झाले, अनेक ब्रिज
वेगवेगळ्या गावांना जोडणारे नद्यांवरचे ते देखील पूर्ण झाले. मला सांगायला एवढं समाधान आहे की मावळ तालुक्यातल्या जनतेने सांगितलेल्या कामांपैकी मी 90% कामं करण्यामध्ये यशस्वी झालो. ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये. दोन गोष्टी जाणवतात अण्णा मावळ म्हटलं की मावळमध्ये काही भागांमध्ये तुम्ही शिक्षणाचा विषय सांगितला अतिशय तो चांगला पुढाकार म्हणावा लागेल. अतिशय चांगलं पाऊल आहे ते. पण त्याच वेळी काही शाळांमध्ये शिक्षक नसणं हा सुद्धा विषय समोर येतोय. तर जर तुम्ही आता निवडणुकीमध्ये विजयी झालात, तर पुढच्या 5 वर्षामध्ये तुमचा रोडमॅप कसा असेल शिक्षणाला घेऊन? मी तुम्हाला सांगतो जिल्हा परिषदेचे जे आमच्या मावळ तालुक्यात जवळपास 300हून अधिकच्या माध्यमिक हायस्कूल आहेत किंवा प्राथमिक शाळा ज्याला आपण म्हणतो त्या ज्या या ठिकाणी आहेत 1ली ते 4थी, 4थी ते 7वी आणि 8वी ते 10वी असे वेगवेगळ्या ठिकाणचे जे क्लासरूम आहेत त्या पहिल्या आम्हाला नक्कीच चांगल्या केल्या पाहिजे. किमान 100 कोटी रुपयाची तरतूद ही फक्त हायस्कूल सुधारण्याकरता पुढच्या 5 वर्षामध्ये करणं ही सगळ्यात महत्त्वाची माझी जबाबदारी असेल. आम्ही नागरिकांमध्ये फिरतोय, नागरिकांशी बोलतोय. काही ठिकाणी एक प्रश्न सातत्यानं आमच्या समोर आला, की विकासाची जी प्रगती म्हणजे प्रगतीची जी कामं आहेत, त्याला वेग आलाय किंवा हे सगळ्या गोष्टी आहेत. पण बाल गुन्हेगारीचं प्रमाण ह्या मावळमध्ये वाढताना दिसतंय. त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आणि पुढची पिढी आपली एक वेगळ्या चुकीच्या दिशेनं जाऊ पाहते. तर या संदर्भात एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला काय वाटतं? नाही, नक्कीच मी याबाबत सातत्यानं विधिमंडळामध्ये देखील प्रश्न उपस्थित केलेला आहे की कॉलेजचे विद्यार्थी असतील किंवा इतर ठिकाणी म्हणजे स्लम एरिया ज्याला आपण म्हणतो त्या भागातल्या तरुण पिढीवरती कुटुंबाचाच खरं तर अंकुश कमी झालेला आहे. आपण जर आपल्या घरातीलच वडिलांनी पालकांनी जर विद्यार्थ्यांची जबाबदारी व्यवस्थितपणाने घेतली, आपला मुलगा घरातून किती वाजता बाहेर पडतोय, तो काय करतो याच्यावरती बारकाईने लक्ष ठेवलं तर उद्याची पिढी अधिक सक्षम होईल. शिक्षकांची जबाबदारी सर्वच नाही आहे. शिक्षक येतात, शिक्षण देत आहेत, आपल्याला जे काही चांगलं ज्ञान देता येईल ते देण्याचा प्रयत्न करतात. परंतु पुणे जिल्ह्यातच नाही तर इतर ठिकाणी देखील जे काही अवैध प्रमाण पद्धतीनं वेगवेगळ्या व्यसन करण्याचे जे काही वस्तू मटेरियल मिळतं, मग त्यामध्ये त्या MD सारखा एक काय प्रकार आहे. बरोबर, बरोबर. अजून म्हणजे अशी वेगवेगळे काय गांजाचे रस आहे. ते ते स्वस्त पण मिळतं. काही लोक मेडिकलमधल्या औषधांपासून सुद्धा नशा नशा करतात. करतायत. या सगळ्यावरती कंट्रोल करायची जबाबदारी फक्त शासनाची आहे का? यावरती कंट्रोल करण्याची जबाबदारी फक्त शिक्षकांची आहे का? तर यावरती पालकांची पण जबाबदारी आहे. घरातल्या प्रत्येक वडीलधाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे आपल्याला जर हे कंट्रोल करायचं असेल तर लोकप्रतिनिधींनी सांगून किंवा शिक्षकांनी सांगून चालणार नाही. यावरती सगळ्यांनीच 2 पाऊल पुढे आलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. शेवटचा प्रश्न आहे. जोरदार प्रचार सुरू आहे. अजून तिकीट जाहीर व्हायचं आहे खरं तर, पण तोपर्यंत तुमचे 5 मेळावे झालेले आहेत आणि 6व्यासाठी तुम्ही आता पुढे निघालाय. एकूण तालुक्यातलं बघता तर एक तर भाजप तुमच्या बरोबर आहे आत्ता, परंतु भाजपमधनं पण काही आव्हान समोर येऊ पाहतंय. पक्षामधून पण आव्हान आहे. सुनील अण्णा शेळकेंचं पुढचं पाऊल काय? भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पारंपरिक एकमेकाच्या विरोधात हा प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण मागच्या 25 वर्षापासून पाहिला असेल तर उभा राहिलेला पाहतो किंवा आपण एकमेकाची संघर्ष पाहतो. मी पारंपरिक विरोधक जर कोण म्हणालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी हे 2 पक्ष आहेत. आणि त्यात महायुती ज्यावेळेला राज्यामध्ये झाली मागील 1.5 वर्षापूर्वी, ते आज कुठंतरी व्यवस्थितपणाने येताना अनेकांना बरोबर घेऊन जाण्याचं मोठं आव्हान आमच्यासमोर देखील आहे. त्यातूनही वरिष्ठ मंडळी योग्य तो न्यायनिवाडा करतील, योग्य ती भूमिका घेतील आणि मला विश्वास आहे आगामी काळामध्ये महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना शिंदे साहेबांचा पक्ष असेल किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, मित्र पक्ष इतर असे आम्ही सर्वजण एकत्रितपणानं या महायुतीचा उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करू. धन्यवाद अण्णा, आपण वेळ दिलात फॉर द पीपलसाठी. तुम्हाला शुभेच्छा आहेत निवडणुकीसाठी. हे होते सुनील अण्णा शेळके, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आहेत इथं मावळमध्ये. आणि आपण बघतोय की आमदार कसा असावा, लोकांचे प्रश्न काय आहेत, लोकांच्या अपेक्षा काय आहेत, याच्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे. मतदारसंघातल्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरही त्यांनी भाष्य केलेलं आहे. आपला हा दौरा असाच पुढं सुरू राहणार आहे आणि आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला कनेक्ट व्हा. फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती आपण सबस्क्राईब करा, फॉलो करा.
लाईक करा. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, मावळ. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.